माझ्या नातेवाईक होय माझी नात श्याम तुझ्यासारखी मी म्हणला कशी काय आली माझी नात माझी नात पण अशी कुठेवर बुली सर हाय की लय यायला हाय ना बरंच लांब आहे. ह्याच्या पलीकडे मोरगावनं जावं लागत. मोरगावरनं रोज शर्ट राखता काय? हा रोज जाते येते मग काय करायचं काय शाळा माझं 2, 4, 5 आहेत की म्हातारी लहान मोठी. आम्ही गावात राहतो म्हातारी राहणार. त्यांच्या तिकडून येते मी मग येतो दोघी संग. मी राहणार शाळेच्या पाठीमाग खंडे होत्या आता एवढं मला होत नाही आता गेली एक तिला 2 शाळा झाल्यात परत ती ही आता ये झाली. काय करायचं घरी बंबई डँगला सर्व्हिस केलंय बंबई डँगला मी 45 वर्ष मुंबईला होती 45 वर्ष नोकरी केली मी खोली होती पेन्सिल येते की म्हातारी. पेन्सिल येते की मला घरी बसून काय फायदा आहे का सून आहे. सून आहे, लोक आहे. नातीची लग्न केली म्हातारीने. हा नातीनला पोर आहे तीच मग श्याम तुझ्यासारखी म्हणलं बाया कशी काय आली बाय ही मी मग नीट चांगली बघितलं. लग्न केली तर गावात म्हातारीने. नातींचं चांगलं आहे एक नात बँकेत कामाला आहे दोघी नोकरीला. पुण्याला आणि एक फलटणला शिकावला बकऱ्या वळून हा शेरडाच्या ह्याच्यावर लग्न केलं. हा शहरावर. ते सांगते तुम्हाला पण एवढी मेहनत आहे आता मेहनत थोडीफार म्हातारीला पळा येते का हो? माझं लय वय आहे. 85च्या पुढे 85च्या पुढे पुढे म्हणलं तरी 90 वर चालेल. आले असत्या 90. घरी बसले असते तर कवाच गेले असते. बाय खेळायला गाडी पडलेली आहे का माहित तुम्हाला रेल्वे पडलेली बाय खेळायचा जन्म बी होता का नव्हता काय माहित इंदिरा गांधी मेल्या 15 दिवसांनी तिथं माझे 3 लाख मेले सचिवालयामध्ये कामाला होते धाडचे असे तुमच्यासारखे ऊस धाडू असल्या बोड्या होत्या एका दिवशी 3 लाख मेले माझे सचिवालयामध्ये कामाला लावलं होतं मी फातेमा स्कूलला शाळेत शिकवलं होतं आणि 4थ्याला नळगूत झाला उलटा नळगूत व्हायचा पुण्याच्या माणसाला माहित ते डॉक्टर म्हणला बाई तू आता तुला ती शासुटी देणार नाही त्याला काय खायला घालशील देव एक दिवस तुला सोडून जाणार आणि तसंच झालं यारे गेला आता एकच आहे लय मोठं लय शिकवलं होतं बाबा पहिलाच राहून KG मध्ये घालायची इंग्लिश शाळेत हा आणि मग तर अंगठ्या बहादूर आहे तुम्हाला खरं किरचुनी घ्यायची कोपऱ्यात घालायची माहेरात वापरायची करतो का नाही अभ्यास करतो का गाण्यागावमध्ये नाही दिलतं यांना. खरं सांगते हा तुम्हाला माझं खरं सांगितलं हा तसं 45 वर्ष नोकरी केली तशी मी जास्त वर्ष राहिली तिथं तिकडे का नाही गाव दौंडच्या खाली ही माझं माहेर आहे हा इथं राहते. माहेर आहे वाळा तर चाललंय बाबा व्यवस्थित चला फोटो काढू दे तुमचा एक. आपल्या पैसेच आहेत की हातात. खरं सांगा